खूप आवडते हा. सावली काय ग, काय लागलं गालाला? रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. ताटात काय बघते सावली? काही नाही, तांदूळ निवडायला घेत होते मी. काय झालंय? काही नाही. नक्की ना? सावलीताई, एक बोलू का? म्हणजे मला असं वाटतंय तुम्ही जा ना सगळे बाहेर रंग खेळण्यासाठी. जेवणाचं काय ते मी बघते. आणि तसंही मी नाही रंग खेळणार. अगं का? रंगपंचमी आहे, वर्षातून एकदाच येते. तुला सुद्धा आमच्या सोबत रंग खेळावे लागणार आहेत. बहिणी, मला पण सेमच फील होत आहे. माझी पण इच्छा नाही आहे रंग खेळायला जायची. एस्पेशली ती बाई पण तिकडेच असेल ना. काय होळी आणि काय रंगपंचमी. तारा मॅडम, असं का करताय? हो, सण आहे, आजच्या पुरती सगळं विसरून जा. हो. अनामिका, तुझं काय? तू का नाही म्हणतेस? नाही, ते तुम्ही सगळे घरातली माणसं आहात ना, आणि मी बाहेरची आहे. तुम्ही जा ना. किती वेळा सांगायचं तुला अनामिका? तू जोपर्यंत या घरात आहेस तोपर्यंत तू या घराचा भाग आहेस. त्यामुळे रंगपंचमी सगळे साजरा करतील, फक्त आम्ही नाही. कळलं? नाही, ते सगळं ठीक आहे वहिनी, पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं? घरातल्या कामांना हात लावायचा नाही. तरी का कामं करताय? सावली, प्लीज करू दे ना ग. बसून बसून खूप कंटाळा येतो. हाताला थोडं काम असेल ना तर थोडं छान वाटतं, आणि तुम्हाला मदत पण होईल ना. प्लीज. ठीक आहे. अनामिका, ऐक, गॅसवर दूध उकळतंय, तिथे काचेचे ग्लास आहेत, ते घे. नाही म्हणजे बाहेरून सगळे खेळून येतील, त्यांना थंडाई किंवा दूध लागेल. आयत्या वेळेस गडबड नको व्हायला म्हणून. हो. आता भैरवी माईंनी दिलेली पावडर सावलीताईंच्या दुधात कशी टाकायची? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. सारंग, हे काय? कोणी केलंय हे?